जर तुम्हाला वारंवार कॉन्स्टिपेशन होतंय, गॅसेस होतायत, ब्लोटिंग होतायत, जेवणाची इच्छा होत नाही किंवा जे पदार्थ खाताय त्याची चव तुम्हाला कळत नाहीये, ॲसिडिटी वारंवार होत असेल, तर तुमचं पचन हे खूप जास्त बिघडलेलं आहे. आणि हे बिघडलेलं पचन जे आहे ते दुरुस्त करण्यासाठी खूप छोटे-छोटे उपाय तुम्हाला घरच्या घरी करता येऊ शकतात. त्यातला पहिला उपाय म्हणजेच एक छोटासा आल्याचा तुकडा घेऊन त्यावरती थोडासा लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. शक्यतो सैंधव मीठ घ्यायचं आहे यासाठी. आणि हे जे मिश्रण आहे हे चावून-चावून खायचं आहे. हे जेवणाच्या आधी तुम्ही खाल्लत आणि त्याच्यानंतर गरम पाणी पिऊन जर का जेवायला बसलात तर बऱ्यापैकी तुमचं पचन चांगलं होऊ शकतं. याचसारखा दुसरा उपाय जो आहे तो म्हणजे हिंग. तर थोडासा हिंग घेऊन त्यात थोडंसं गाईचं तूप घालून तो तुपामध्ये हा परतायचा आहे, भाजून घ्यायचा हिंग. आणि हा जो भाजलेला हिंग आहे हा जर का रोज 1 चिमट तुम्ही जेवणाच्या आधी घेतलात आणि त्यावर गरम पाणी पिऊन मग जेवणाला बसलात, तरी सुद्धा तुमचं जे जेवण घेताय त्याचं पचन छान प्रकारे होणार आहे आणि मग जे अजीर्ण झाल्यामुळे त्रास होत आहेत ते होणार नाहीयेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला या गोष्टी वारंवार घडतायत, ब्लोटिंग, गॅसेस वगैरे होत आहेत तुम्हाला, तर याचा अर्थ तुमचं पचन ऑलरेडी कमी आहे. तर अशा वेळेला तुमचे मील टायमिंग जे आहे ते कमी करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे समजा तुम्ही सकाळचा ब्रेकफास्ट, मग लंच, मग पुन्हा 4 वाजता काहीतरी स्नॅक्स आणि मग डिनर, असं 4 वेळेला काही ना काहीतरी तुमच्या पोटात जात असेल, तर ते तेवढं पचन करण्याची शक्ती सध्या तुमच्या जठराग्नीची नाहीये. तुमचा डायजेस्टिव्ह फायर जो आहे तो सध्या थोडा वीक आहे. म्हणूनच हे जे मीलचं शेड्यूल आहे हे थोडंसं कमी केलं पाहिजे. म्हणजे नाश्ता स्किप करून तुम्ही 12च्या डायरेक्ट लंच केलात आणि मग रात्रीचं जेवण तुमच्या भुकेच्या अंदाजावरती ठरवलं, तरी सुद्धा तुम्हाला ऑलरेडी जे हे अपचनाचे त्रास होतात त्यापासून बऱ्यापैकी रिलीफ मिळून जाईल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेचच शक्यतो चहा, कॉफी किंवा मग कार्बोनेटेड ड्रिंक्स जे आहेत ते घेणं शक्यतो टाळा. तर ह्यामुळे तात्पुरतं बरं जरी वाटत असेल तरी सुद्धा हे इनडायजेशन वाढवण्याचंच काम करतात. त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा शक्यतो टाळलेल्या बऱ्या. हे सगळे उपाय तुम्ही अजीर्ण मेन म्हणजे कमी करण्यासाठी करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.